2, 1, 0. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी तुमचा निक्या. आज परत एकदा कोकणातून तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलोय. आम्ही चाललोय आता दापोली बीचला. दापोली बीचवरती जाऊन आम्ही आता खूप मजा करणार आहे. आता सध्या तरी आम्ही तिघजणच आहे. हे शुभम जगताप आहे आणि हा आमचा आहे अनिकेत जाधव आणि मला तर तुम्ही ओळखता. आता आम्ही मंडणगडवरून निघालोय. मंडणगडवरून डायरेक्ट आता आम्ही जाणार आहे दापोलीला बीचवरती जरा फिरू वगैरे. तुम्हाला पण दाखवूच आम्ही कसं जाणार आहे ते. चला भेटू व्हिडिओ मध्ये. आइए देखते हैं बैठ मजा आएगा. हाँ ये कर लो पहले. तर मित्रांनो, फायनली आम्हाला दापोलीचे बोर्ड दिसायला लागलेत. बहुतेक आम्ही जवळपास पोहोचलेलो आहे. तरी आम्हाला अजून तरी किती वेळ लागेल का आपल्याला पोहोचायला? जास्तीत जास्त 20-25 मिनिटं. आमचा मित्र बोलतोय 20-25 मिनिटं लागेल. वाटत तर नाही 20-25 मिनिटं. खरं 20-25 मिनिटं. मगाशी टाकले ना, जास्तीत जास्त 30 किलोमीटर. 30 किलोमीटर आम्ही 20 मिनिटांमध्ये पार करणार आहे मित्रांनो. हा रायडर बघा कोण आहे आमचा. पुण्यावरून काच रायडर बोलवलेला आहे. बघू आता आम्ही तुम्हाला दाखवतो. तुम्ही फक्त व्हिडिओ मध्ये बनून राहा. तुम्हाला पुढे काय काय होतं ते आम्ही तुम्हाला सगळं एकदम डिटेल मध्ये दाखवतो. तुम्ही फक्त बघत बसा. चला पुढे भेटू आपण. A few moments later. हा बघा कोकणातला ट्रॅफिक हवालदार. मित्रांनो तुम्हाला दिसत असेल, मी थोडं झूम करतो. माझ्या मोबाईलची क्लिअरिटी चांगली नाही आहे. ओ काका, हा बघा मित्रांनो, हा आपल्या कोकणातला आपला ट्रॅफिक हवालदार आहे. आपल्या मुंबई शहरामध्ये तुम्हाला कसं दिसतं आणि कोकणामध्ये बघा त्यांचा युनिफॉर्म बघा. काका जाऊ काय? गव्हर्नमेंट सहकारी. 2,000 years later. हे थांबव, इथं गाडी थांबली जरा पुढं. काका दापोलीला जायला 8 किलोमीटर सर. 8 किलोमीटर आहे का इथून? चालेल, थँक्यू. तर इथून आम्हाला बोलले काका की पुढे 8 किलोमीटर आहे. पुढे जाऊन बघूया आता किती आहे ते. मित्रांनो, इथे आम्ही जात होतो तर इथे ना एका काकाने एक मोठ्या पकडलाय. तुम्ही बघितला असेल. काका दाखवा. हे बघा गाय जे मोठ्या पकडले त्याला. भीती वाटते. खूप मोठा आहे. बाबो बाबो, खतरनाक खतरनाक. नको नको नको. One eternity later.
मित्रांनो फायनली आम्ही पोचलो दापोली बीचवरती. दापोली बीचवरती पोचून आम्ही चेंज वगैरे केला. आता आम्ही चाललो आहे समुद्रामध्ये. तुम्हाला दाखवतो पुढे कसे कसे करतो. माझा आवाज तर येणार नाही तुम्हाला कारण की वारा तर खूप आहे, पाण्याचा पण आवाज खूप येत आहे. तरी पण समजून घ्या, नवीनच आहे, सपोर्ट करा जरा. तुम्हाला दाखवतो आता पुढे काय काय करतो ते आम्ही. चला चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. तुमच्या आशीर्वादाने चालू आहे सगळं भाई. थांबा थोडे दिवस, आपली पण बॉडी बनेल, आपण पण मग दाखवू सगळ्यांना. अच्छा हमको सिखा रिया है. हे बघा मित्रांनो, हे आमच्या मित्रांचे येडे चाले. हे बघा लहानच बनलेत. काय करतोय रे हा? शिंपले काय? हे बघा म्हणून ना पोरांना मी कुठे घेऊन जायत नाही, ह्या अशा कारणाने. ह्या असे लहान मुलासारखे बनत बसतात. मित्रांनो आता बीचवरती आलाय तर आपण फिरायचं का नाही. तरी आमचे मित्र बघा पुण्यावरून आलाय आणि आता हे काय करते तुम्ही फक्त बघा. हे बघा हे इथं जे पडलेले शिंपल्या वगैरे ते काय भेटलेत ते दाखवले हातात. हे बघा हे असं जमवलंय यांनी आणि हा पुण्याला घेऊन जाणार आहे. आता कशासाठी घेऊन जाणार आहे रे? फिश टँक मध्ये टाकणार आहे मी. फिश टँक मध्ये टाकणार आहे का? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. मित्रांनो आता मी फिरत होतो तर मला अचानक हे बघा काय दिसलं. हे बघा काय यांना लाज वाटते काय बघा. आता मी काय बोलू शकत नाही, तुम्हीच बघा. हे असे पब्लिक प्लेसमध्ये असे करतात आणि पोरांवरती उगाचच नाव येतो. आता तुम्हीच बघा, कमेंटमध्ये सांगा यांना काय करायचं. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, अरे भाऊ तुझ्यावरती बसायचं आम्हाला, तो असं काय करतोय. तो फुल मारायच्या तयारीत आहे. हे काय करू होता रे तो घोडा? घोडा मारले होता त्याला मालक होता, घोड्याचा मालक गेला जेवायला. काय हो, तुला सांगून गेला ना. काकाची गाय आहे, काका काय बोलतोय.
मित्रांनो, कोकणी मुलं कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेली, कोणत्याही ठिकाणी गेलीत तर हा डान्स तर झालाच पाहिजे. बघा आता तुम्ही, दाखवतो तुम्हाला डायरेक्ट, तुम्ही बघा या. अच्छा हमको सिखा रिया है. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. एक नंबर तुझी कमर हाय, चाल शेकी शेकी हाय, किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे टेक इट टेक इट टेक इट टेक इट टेक इट. One eternity later. A few moments later. तर मित्रांनो, आता आम्ही बीचवरून निघालोय. खूप मजा केली बीचवरती. नंतर आम्ही गेलो तेव्हा तर पब्लिक कोण नव्हता. नंतर आता सनसेट जसं होत होतं तसं तशी पब्लिक येत होती. खूप मजा केली आम्ही. पण आम्ही पाण्यात काही गेलो नाही, पाणी खूप थंड होता म्हणून आम्ही जास्त पाण्यामध्ये फिरलो नाही. ते असं वरच्यावर फक्त व्हिडिओ काढले तेवढंच. बाकी आता आम्ही निघालोय. आता पुढे जे बघू आता काय काय होतंय. आमचे शेट कुठे घेऊन जातात ते बघू आता. बघू आता आमचे शेट कुठे घेऊन जातात. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. बघू आता. भूक आता आम्हाला लागले भूक. बघू आता काहीतरी, कारण की आज तर माझा एकट्याचा तरी उपवास आहे, हे दोघांचा तर उपवास नाही. हे दोघं बोलतात की चिकन खाऊया, पण माझा तर उपवास आहे. मी तर बाबा बाहेर एकटा गाडीमध्ये बसणार आहे, दोघं हॉटेलमध्ये जाऊन खाणार आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण की मी त्या व्हिडिओ मध्ये नाही. याला खिचडी भात देऊ आम्ही. खिचडी भात नको. बघू उपवासाचं काय भेटलं तर खाऊ, नाही तर मग बघू. काय आता उपवास आहे, करायचं आहे आता काय. तर भेटू आपण पुढे, दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होतं ते. अजून व्हिडिओ चालूच आहे. घरी गेल्यावरती सांगेन तुम्हाला एंड कधी होणार ते. आता बघू व्हिडिओमध्ये. तरी तुम्ही कंटिन्यू बघतच राहा व्हिडिओ. बघा, तुम्हाला आवडेल, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. कारण की माझा पहिलाच ब्लॉग आहे एवढा मोठा. पहिलं तर मी शॉर्ट व्हिडिओज बनवत होतो. आजपासून बघूया, सुरुवात तर केली. बघू किती लोक सपोर्ट करते. तुम्ही सपोर्ट केलात तर मी पुढे अजून व्हिडिओ बनवू शकतो. तर भेटू पुढे व्हिडिओमध्ये.
2,000 years later. तर मित्रांनो आता मी घरी आलोय खूप उशीर झाला. तर मधले व्हिडिओ टाकायला नाही भेटले कारण की जरा थोडा प्रॉब्लेम झालेला, नाही सांगू शकत ते प्रॉब्लेम झालेला, मग तो व्हिडिओ काढायला नाही भेटले. आता आम्ही घरी आलो. आता ब्लॉग इथे एंड करूया आपण. तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थोडा पहिलाच ब्लॉग आहे, आवडला तर नक्कीच लाईक कमेंट करा. भेटू पुढच्या ब्लॉगवरती. थँक्यू.